श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मशास्त्रात अधिक मासाला अत्यंत पवित्र आणि फलदायी मानले जाते. सन 2026 मध्ये हा पुण्यपर्व काळ ज्येष्ठ महिन्यात आला आहे. याला अधिक ज्येष्ठ मास असे म्हटले जाते. त्याची कालावधी 17 मे 2026 ते 15 जून 2026 असणार आहे. या अधिक मासामध्ये गुरुपुष्यामृत योगाचा शुभ संयोग सुद्धा जुळून येत आहे. यंदा 21 मे 2026 म्हणजेच गुरुवारी आहे गुरुपुष्यामृत योग. गुरुपुष्यामृत योग हा सकाळी 6:05 सुरू होऊन उत्तरात्र 2:49 पर्यंत असणार आहे. गुरुवारी पुष्य नक्षत्र आलं तर त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग होतो. हा योग सर्व कार्यासाठी शुभ समजला जातो. या योगावर सोने चांदी खरेदी केली अत्यंत शुभ मानले जाते. त्यात वृद्धी होते. अशुभतेपासून वाचण्यासाठी गुरुपुष्यामृत योग श्रेष्ठ आहे. पुष्य नक्षत्र सर्व प्रकारच्या कार्यासाठी अत्यंत शुभ मानले गेले आहे. पुष्याचा अर्थ पोषण करणारा, शक्ती देणारा, ऊर्जा देणारा. पुष्याचे आधीचे नाव तिष्य असे. त्याचा अर्थ आहे शुभ, सुंदर, सुख संपदा देणारा. पुष्य नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे. ऋग्वेदात पुष्याला तिष्य म्हणजेच मंगलदायक किंवा मांगलिक तारा असे म्हणण्यात आले आहे. गुरुपुष्यामृत योगामध्ये माता लक्ष्मीच्या पूजनाला विशेष महत्त्व दिलं जातं. तसेच आपल्याला या पूजेसोबत लक्ष्मी स्तोत्राचे पठण करायचे आहे. असं केल्याने जीवनात सुख समृद्धी येते. लक्ष्मी देवीच्या कृपेने धनप्राप्ती होते. पैशासंबंधित काही समस्या असतील तर गुरुपुष्यामृत योगामध्ये लक्ष्मीची पूजा करावी. गुरुपुष्यामृत योगामध्ये पूजा, मंत्र, तंत्र, संकल्प, साधना, जप करण्यासाठी उत्तम आहे. या दिवशी हाती घेतलेल्या कामामध्ये यश मिळण्यासाठी आपल्याला आपल्या कुलदेवीची मनोभावे पूजाही करायची आहे. अक्षय तृतीयेप्रमाणे हा दिवस शुभ मानला जातो. या योगात तुम्ही जे काही काम करतात ते यशस्वी होते. कुटुंबाची प्रगती होते. पुष्य नक्षत्राला नक्षत्रामध्ये श्रेष्ठ मानले गेले आहे. तर गुरुवार हा बृहस्पती या शुभ ग्रहाचा वार असल्यामुळे ज्ञान, संपत्ती आणि समृद्धीचा कारक मानला जातो. पुष्य नक्षत्राचे स्वामी शनिदेव असून त्याचे देवता बृहस्पती आहे. गुरुवारचा संबंध भगवान विष्णू आणि बृहस्पती या दोघांशी असल्यामुळे या दिवशी केलेले कोणतेही उपाय किंवा सेवा अतिशय प्रभावी मानल्या जातात. शास्त्रानुसार लक्ष्मी देवीचा जन्म याच दिवशी झाला होता. त्यामुळे संपत्ती, सौख्य, समृद्धी आणि यशासाठी हा काळ अत्यंत अनुकूल मानला जातो. आणि म्हणूनच गुरुपुष्यामृत योगामध्ये आपल्याला काही प्रभावी उपाय आणि सेवा करायच्या आहेत. आणि म्हणूनच गुरुपुष्यामृत योगामध्ये आपण आवर्जून या झाडाला नक्की स्पर्श करायचं. या झाडाला स्पर्श केल्यामुळे आपल्या नशिबामध्ये नसेल ते सुद्धा आपल्याला प्राप्त होणार आहे. आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार. तर त्या कोणत्या झाडाला स्पर्श करायचा, कोणत्या वेळेस स्पर्श करायचा त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर चॅनलवर नवीन नसतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरी, विष्णू, माता लक्ष्मी, त्याचबरोबर आपल्या कुलदेवीचं, महादेवांचं, गणपती बाप्पांचं तसेच देवगुरु बृहस्पतींचं स्मरण करायचं. स्नान करायचे. स्नान करताना आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद आणि गंगाजल टाकून स्नान करायचं. असं केल्यामुळे आपल्या तनाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते. आणि पवित्र तनाने, पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला 100 पटीने पुण्य हे प्राप्त होत असतं. त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे. जर शक्य असेल तर या दिवशी आवर्जून लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. आता सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त
होत असते. या दिवशी आपल्याला श्रीहरी विष्णूंसोबत माता लक्ष्मी, महादेव तसेच गणपती बाप्पांची, कुबेर देवांची पूजा करायची आहे. कारण लक्ष्मी आणि लक्ष्मीपती धन प्राप्तीसाठी आशीर्वाद देत असतात. तर महादेव हे संकटाचा नाशक आहेत, तर गणपती बाप्पा हे बुद्धिमत्ताचे देवता आहेत आणि लक्ष्मी प्राप्त झाल्यावर तिची आपल्याला योग्य प्रकारे उपयोग झाला पाहिजे, तिचं संरक्षण झालं पाहिजे. यामुळे या सर्व देवी देवतांची पूजा करण्याला महत्त्व आहे. तसेच श्री सुक्तम आणि पुरुष सुक्तमचं पठण करायचं आहे. पंचोपचार आपल्याला पूजा करायची आहे. कळस्थापना केल्याने घरात धन धान्य वृद्धी होते व लक्ष्मी प्राप्ती होते. देवपूजा करून झाल्यानंतर आपण लगेचच हा उपाय जो आहे तो करू शकता. हा उपाय करण्याकरता आपल्याला कळशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं. त्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर साखर टाकायची आहे. तसेच त्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळदही टाकायची आहे. हळदीला गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी अनन्यसाधारण असं महत्त्व असतं. त्याचबरोबर आपल्याला 1 चमचाभर गाईचं कच्चं दूध आणि चिमूटभर काळे तीळसुद्धा त्या तांब्याच्या कळशामध्ये टाकायचे आहे. त्याचबरोबर आपल्याला 1 दिवासुद्धा तयार करायचा. एक मातीची पंती घ्यायची, त्यामध्ये 2 वातीचे 1 वात करून लांब वात टाकायचे. त्याचबरोबर त्या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल टाकायचं आहे. अगदी तुम्ही शुद्ध गाईचं तुपाचा दिवासुद्धा बनवू शकता. त्याचबरोबर आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा, फुलं घेऊन आपल्या घराजवळ असणाऱ्या पिंपळ वृक्षाजवळ जायचं आहे. पिंपळ वृक्षाजवळ गेल्यावर आपल्याला सर्वप्रथम तिथे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा. दिवा डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका, थोड्या फुलांच्या पाकळ्या ठेवा किंवा तांदूळ ठेवा आणि त्यावर आपल्याला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे. पिंपळ वृक्षाला हळद, कुंकू, अक्षदा, दीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची. त्यानंतर जल अर्पण करून घ्यायचं आहे. जल अर्पण करताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जप करायचा. त्यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षाला 11 प्रदक्षिणा मारून घ्यायच्यात. प्रदक्षिणा करताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे. प्रदक्षिणा करून झाल्यानंतर पिंपळ वृक्षाला आपल्याला उजव्या हाताने स्पर्श करायचा. आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे. कारण हिंदू धर्मामध्ये पिंपळाच्या झाडाला खूप पवित्र मानले जाते. पिंपळाच्या झाडामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश म्हणजेच सर्व देवांचा निवास असल्याचं म्हटले जाते. एखाद्यावर शनिदेवाची नाराजी असेल तर पिंपळाच्या झाडाची पूजा करून त्याखाली दिवा लावल्याने ते शांत होऊ शकते. धार्मिक मान्यतानुसार पिंपळाचे झाड भगवान विष्णूचे दुसरे रूप मानण्यात आले आहे. या झाडाला श्रेष्ठ देववृक्ष असे नाव देखील मिळाले आहे. पद्मपुराणात असे सांगितले आहे की जी लोक पिंपळाच्या झाडाला नमन करतात आणि त्याची प्रदक्षिणा करतात त्याला खूप दीर्घायुष्य मिळते. तसेच पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण केल्याने या जगात केलेली सर्व पाप नष्ट होतात आणि मृत्यू पश्चात स्वर्गाची प्राप्ती होते. भगवान विष्णू पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी, भगवान शंकर झाडाच्या खोडात, ब्रह्माजी कपाळावर वास करतात. अशा स्थितीत जी लोक पिंपळाचं झाड लावतात आणि त्याचे संरक्षण करतात, यासोबतच श्रद्धेने आणि शुद्ध हृदयाने पिंपळाच्या झाडाला स्पर्श करून त्याची पूजा करतात, त्या भक्तांना धन, स्वर्ग, मोक्ष प्राप्त होतो. तसेच त्याच्या सर्व इच्छा मनोकामना सुद्धा पूर्ण होतात. आणि म्हणूनच गुरुपुष्यामृत योगामध्ये पिंपळाच्या झाडाच्या पूजनाला विशेष महत्त्व हे दिलं जातं. पिंपळाच्या झाडाची पूजा करून झाल्यानंतर आवर्जून आपल्याला श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी तसेच पूर्वजांचं, शनिदेवांचं स्मरण करायचं. आपल्या मनातली इच्छा ही पिंपळ वृक्षाला आपल्या उजव्या हाताने स्पर्श करून बोलायची. तुमची जी पण इच्छा असेल, घराबद्दल, मुलांबद्दल, धन प्राप्ती, नोकरी किंवा इतरही जी इच्छा असेल, जी काही केल्याने पूर्ण होत नसेल, ती आपल्याला मनोभावे बोलायचे. गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी हा विशेष उपाय करण्याला महत्त्व हे दिलं जातं. हा उपाय केल्यामुळे आपलं एक रात्रीतून आयुष्याचं सोनं तर होणारच आहे, पण आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो, हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.